केंद्र सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांमुळे LPG उत्पादनात 28% वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आखातातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आंतरमंत्रालयीन परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. भारत जगातला चौथा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश असून त्यामुळे पेट्रोल डिझेलसारख्या इंधनाच्या उपलब्धतेबाबत देशाला निश्चित दिलासा मिळत आहे. देशातील घरगुती ग्राहकांना LPGचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या देशभरात सुमारे 1 लाख इंधन विक्री केंद्र कार्यरत असून त्यापैकी बहुतांश सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे आहेत, असं त्या म्हणाल्या. दररोज सुमारे 50 लाख LPG सिलेंडरची घरपोच वितरण व्यवस्था केली जात असून कोणत्याही विक्री केंद्रावर सिलेंडरचा तुटवडा नोंदवलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. पर्शियन गल्फ समुद्र क्षेत्रात सर्व जहाजं आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी सक्रिय देखरेख सुरू असल्याचं नौकानयन मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितलं. आखाती देशातल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. देशात दररोज 50 लाख LPG सिलेंडर वितरित होत आहेत. अनावश्यक बुकिंग करण्याची आवश्यकता नाही, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सेंथिल राजन यांनी स्पष्ट केलं. पुरेसा पुरवठा असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांना